गुलाबाची लागवड करताना मी सुरुवातीला अंतर किती असलं पाहिजे? दोन्ही झाडातलं अंतर सरासरी 1.5 ते 2 फूट पाहिजे. आणि दोन्ही ओळीचं 6 ते 7. सगळे एक फूट. सरासरी एकरातून किती निघते? 8 ते 9 लाख रुपये आरामशीर वर्षाला. एकरात. मित्रांनो, आपण सोलापूर जिल्हा, तर आज आपण पापरी या गावात आलेलो आहोत. तर आज आपण गुलाबाची शेती कशी केली पाहिजे आजच्या वेळी तुम्हाला सांगणार आहे. तर गुलाबाची लागवड कशी केली पाहिजे, गुलाबाच्या झाडातून आपल्याला उत्पन्न किती भेटतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर गुलाबाची शेती नेमकं कुठं कुठे येते ह्याच्या वेळी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया आपला ब्लॉग. तर आज आपल्याबरोबर बळीराम भोसले साहेब आहेत. नमस्कार. नमस्कार. आता गुलाबाची लागवड करताना म्हणजे सुरुवातीला अंतर किती असलं पाहिजे दोन्ही झाडातलं? दोन्ही झाडातलं अंतर सरासरी 1.5 ते 2 फूट पाहिजे. 1.5 ते 2 फूट. आणि दोन्ही वळीतलं 6 ते 7 फूट पाहिजे. आणि जमीन कशी असली पाहिजे त्याला? जमीन कुठलीही चालते. काळी बी चालते, मुरमाड सगळं चालते. चालते. हा. आणि म्हणजे प्लेन जागेवर लावली पाहिजे का त्याला काय असतं? नाही, बेड करून त्यात खत भरलंच पाहिजे. शेणखत ते पाहिजेच त्याला. हा. त्यांचं रासायनिक खत हे शक्यतो टाळायलाच वापरायला पाहिजे. पाहिजे. हा. आणि ही व्हरायटी कोणती? ही पाकळी म्हणून काट आहे माझ्याकडे. बर. तर मित्रांनो, यांना चालायला येत नसल्यामुळे आम्ही बसून सांगायला लागलो. आणि आता ही लागवड करताना बेड आता मल्चिंगवर तुम्ही केलं, मल्चिंगवर केल्यावर काय फायदा आहे का? नाही, भरपूर फायदा आहे. पाणी कमी लागतंय. हा. तणाचं जे काय हे आहे तण जास्त येत कमी नाही. येते. हा. आणि ड्रिप कशी? इन लाईन पाहिजे याला. इनलाईन पाहिजे, सिंगल ड्रिप. सिंगल ड्रिप. आता लागवड तर झाली, पण रोप नेमकं कोणत्या महिन्यात लावलं पाहिजे? बारमाही रोप लागवड केली तरी चालते. पावसाळा कोणत्याही दिवसात लावलं. आणि रोप लावल्यानंतर किती दिवसात येतं ह्याला? 3 ते 3.5 महिने चालू व्हायला लागतात. बरं. तसं तुम्ही रोप लावलं की 15 दिवसात कळी येतेच, फुल हा. येतच. हा. पण ते फुल 3 महिने तुम्हाला कळी येणारी तोडून टाकावं लागते. बर. म्हणजे झाड मोठे व्हावं लागतं. मोठं व्हायला पाहिजे, फोटो व्हायला पाहिजे भरपूर. हा. तरच 3 ते 3.5 महिन्यानंच आपल्याला उत्पन्नाचे उत्पन्न चालू. चालू होणार. आणि किती दिवस चालतं ते परत? 5 ते 6 वर्ष चालतं. 5 ते 6 वर्ष. 6 वर्ष म्हणजे झाडं पाक पूर्ण 5 फूट उंची हाईट जाते. बर. आता युवा शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल की म्हणजे गुलाब चांगलं उत्पन्न देऊ ठरू शकतो? चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटी द्या. पीक हातात लावायचे असेल तर चांगलं जाईल गुलाबाचं. म्हणजे जास्त शेतकरी आता म्हणजे असं फुलं भाज्याचं म्हणजे करत नाहीत, कमी आहे जरा सध्या. मग त्यांना तुम्ही म्हणजे लागवड चांगली लावायलाच पाहिजे असं आमचं सहमत आहे. हा. म्हणजे नवीन काय तर फक्त केलं काय पाहिजे. होतं, नवीन शेतकरी जे असते हा. ते पैशाला कुठं कमी पडतो. पडतं. त्यामुळे सुरुवातीचं भांडवल त्याला मिळत नाही. हा. असं होतं. भांडवल नसलं मिळाल्यामुळे त्यांनी हा. करायचा प्रयत्नच करत नाही. पण केलं पाहिजे. आता एवढं गुलाबाची लागवड केली, पण त्याच्यावर रोग कोणते येतात? रोग फक्त ह्याच्यावर का नाही तुम्हाला सांगतो, फक्त आळीशिवाय दुसरा अटॅक ह्याच्यावर कशाचा? त्याच्यावर इलाज फक्त कीटकनाशक. हा. महिन्यातून एखादा स्प्रे. बस. आणि याची मार्केटिंग किती केलं तुम्ही? मार्केटिंग आमचं सगळं मुंबईला जातं माल. बरं. सगळे एक्सपोर्टला. हा. आणि एका एकरातून याला म्हणजे टनावर असतं का ह्याचं, का नगावर असतं? किलोवर जाते. किलोवर जाते. किती किलो निघते एका एकरात? सरासरी आपल्या आषाढ ते दिवाळीच्या कार्तिक महिन्यापर्यंत याला मार्केट चांगलं राहतं. बरं. 100-150 रुपयेपर्यंत किलो जातं. बरं. आणि रविवारी 40, 50, 60, 70, जास्तीत जास्त 80 राहतं. 80 राहते. सरासरी एकरातून किती निघते? 8 ते 9 लाख रुपये आरामशीर वर्षाला होते एकरात. आणि किती किलो माल निघते म्हणजे? रोज तोडा यायचा असतो. हा. रोज परत 1 एकर असेल तर रोजच्या तोड्याला तुम्हाला कमीत कमी 60-70 किलो माल निघतो. 60-70 किलो. 60-70 किलो म्हणलं तर 4-5 महिने चालते. नाही, हे बारमाही चालूच आहे. बंदच नाही. हा. म्हणजे उत्पन्न चांगलं आहे याला. उत्पन्न चांगलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटलं तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.